मस्त चमचमीत हॉटेलच्या भाज्यांना लाजवेल अशी भोगीची भाजी तयार आहे. चला बघूया रेसिपी. आपली मस्त चमचमीत टेस्टी अशी भोगीची भाजी बनवण्यासाठी मी इथे सगळ्या फळभाज्या घेतल्यात. जे वांग, गाजर, बीन्स, बोरं, बटाटा, फ्लॉवर, त्यासोबतच हरभरे जे आपण डाळा म्हणतो ते सोललेले हरभरे, वाटाणे, ओला मटार आणि त्यासोबतच घेवडा. या सगळ्या भाज्या आपण आता चिरून घेणार आहे. या भाजीमध्ये तुम्ही पालेभाज्या पण घालू शकता. मी इथे सगळ्या फळभाज्या घेतल्यात फक्त, पण यामध्येच तुम्ही मेथी किंवा पालक किंवा खेंगट भाजी जी येते ती भाजी पण घालू शकता. सगळ्या भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेऊया. भाज्या चिरताना त्या अजिबात बारीक चिरायच्या नाही, छान अशा मोठ्या चौकोनी फोडी करून घ्यायच्या. कारण खूप बारीक चिरल्या तर भाज्या खूप जास्त शिजतात आणि त्यांची चव जाते. त्यामुळं मस्त अशा उभ्या किंवा चौकोनी अशा फोडी करून घ्यायच्या. ही भाजी करायला अगदी सोपी, अगदी पटकन होते 10 मिनिटातच आणि खूप मस्त लागते. यासोबत मस्त गरम गरम बाजरीची भाकरी, सोबतच मुगाची खिचडी. आहा हा, इतका छान बेत होतो ना. मी गाजर चिरून घेतले, तुम्ही बघू शकता. अजिबात बारीक चिरलेल्या नाही आहेत भाज्या. वांगे पण चिरून घेतलेत. वांगे चिरून पाण्यात टाकायचे, म्हणजे जोपर्यंत आपल्याला बाकीच्या भाज्या चिरायच्यात तोपर्यंत ते काळे पडत नाहीत. एक बटाटा घेतलाय मी. बटाटा तुम्ही सोलून घेऊ शकता किंवा स्वच्छ धुवून न सोलता पण तसा पण घेऊ शकता. मी त्याची साल काढून घेतली आहे बटाट्याची. साल न काढता पण मस्त लागतो, उलट चांगलं फायबर जातं त्यातून. बटाटा चिरून घ्यायचा, तो पण मी चांगला मोठ्या चौकोनी फोडी करून घेतल्यात. तो पण पाण्यात टाकलाय मी तोपर्यंत, म्हणजे काळा पडणार नाही. फ्लॉवरचे तुरे काढून घ्यायचेत. फ्लॉवर काही चिरायची गरज नाही आहे, बघून घ्यायचा निवडून आणि त्याचे तुरे काढून पाण्यात टाकायचे. ही भाजी ना अगदी करायला म्हणजे 10च मिनिटात होते आणि या दिवसामध्ये तर या सगळ्या भाज्या अगदी ताज्या मिळतात. म्हणजे मटार असतात, गाजर असतं, त्यासोबतच छान असे मस्त वांगे मिळतात ताजी अगदी, सोबत घेवडा असतो, बीन्स असतात. यामध्ये तुम्ही पावटा पण घालू शकता. बोरं पण चिरून घेऊया. आपण बोर पण त्यात चिरून टाकणार आहे फोडी करून. या सगळ्या भाज्या आपल्याला कुकरला फक्त एक शिट्टी काढून उकडून घ्यायच्यात. कुकरच्या ऐवजी तुम्ही या जाळीवर पण उकडून घेऊ शकता. खूप जास्त उकडायच्या नाहीत, नाहीतर भाज्यांचा रंग पण बदलतो आणि त्या खूप अशा पाणी धरल्यासारख्या होतात आणि भाजीची चव चांगली येत नाही. सगळ्या भाज्या एकत्र करूया. यामध्येच आपण चिरून घेतलेल्या बाकीच्या भाज्या पण घालायच्यात आणि घेवडा चिरून घ्यायचा. घेवडा चिरून स्वच्छ धुवून घ्यायचा, कारण बऱ्याचदा घेवड्यामध्ये अळीजाळी असण्याची पण शक्यता असते. मी इथे घेवडा धुवून घेतलाय, तो पण आपण मिक्स करूया. सोबतच चिरून घेतलेले वांगे, बटाटे, फ्लॉवर ते पण मिक्स करूया. आपण भाज्या उकडून घेताना त्यामध्ये घालतोय 1 चमचाभर हळद, अर्धा चमचा हिंग, आपला तिखट मिठाचा जो चमचा असतो त्याने, आणि 1 चमचाभर मीठ. भाज्या उकडून कुकरला एक शिट्टी काढून घेऊ. भाज्या गार होत आहेत उकडलेल्या, तोपर्यंत आपण त्यांचा मसाला तयार करतोय. त्यासाठी मी पॅनमध्ये घेतलं अर्धा पळी तेल, त्यामध्ये घातलाय 1 चिरलेला कांदा, सोबतच सुकं खोबरं. कांदा थोडासा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये मग सुकं खोबरं घालायचं 1-2 चमचे. कांदा खोबरं परतून त्यामध्ये थोडंसं आलं घालून परत एकदा छान परतून घ्यायचं त्याला. मसाला रेडी आहे. मसाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचा. आपल्या भाज्या पण उकडून घेतल्यात आपण, तुम्ही बघू शकता. फार जास्त उकडल्या नाही आहेत. गाजर वगैरे अगदी त्यांचा रंग आहे तसा आहे. या पद्धतीने उकडून घ्यायच्या. जाळीवर पण अगदी छान उकडल्या जातात. आपण आता भाजी करूया. त्यासाठी मी घेतलंय 1 पळी तेल. तुम्ही बघू शकता ही भाजी इतकी छान होती, पण सोबतच खूप तेल कमी लागतं. अगदी कमीत कमी तेलात आणि अशी मस्त चमचमीत भाजी करतोय आपण आज. आपण फोडणी करून घेतोय. त्यामध्ये मी घातली मोहरी, जिरे, थोडासा परत एकदा हिंग, कढीपत्ता. त्यामध्ये आपण आता करून घेतलेलं वाटण घालतोय, कांदा, खोबरं आणि आलं याचं.
इथे आपण हिंग, कांदा वगैरे वापरलेला आहे, त्यामुळे मी लसूण वापरला नाही आहे याच्यामध्ये. वाटण छान परतून घ्यायचं. थोडंसं लालसर झालं की त्यामध्ये आपण घालतोय हळद, आपल्या आवडीनुसार तिखट. यामध्येच तुम्ही बॅडगीचं तिखट पण घालू शकता, मस्त कलर येतो. 1 चमचाभर काळा मसाला, थोडासा गरम मसाला, धणे जिरे पावडर, हे सगळं मिक्स करून घेऊ. यामध्ये आता आपण उकडून घेतलेल्या भाज्या घालणार आहे. उकडून जर भाज्यांमध्ये थोडंसं पाणी राहिलं असेल उकडून घेताना तर ते आधी काढून टाकायचं. जर त्या पाण्यासहित भाज्या घातल्या या मसाल्यामध्ये तर भाजीला छान रंग येत नाही. मी सगळ्या भाज्या घालून घेतल्यात उकडलेल्या. व्यवस्थित अगदी हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं, म्हणजे भाज्या जास्त तुटत नाहीत किंवा खूप असा जो एक चिकदा झाल्यासारखा होतो तशा होत नाहीत. त्यामध्ये आपण घालतो 1 चमचाभर तिळाचं कूट, म्हणजे छान त्यांना असं एक बाइंडिंग येतं. सोबतच आपण त्यामध्ये घालतोय एक अर्धी वाटीपेक्षा पण कमी गरम पाणी. घालताना कंपल्सरी गरम पाणी घालायचे, म्हणजे भाजीला छान रंग येतो. त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ. भाज्या उकडताना आपण थोडंसं मीठ घातलं होतं, त्यानंतर आणखीन चवीनुसार मीठ घालायचंय. थोडासा गूळ घालायचा, म्हणजे जो बोरांचा वगैरे आंबटपणा आहे तो त्याच्यामध्ये व्यवस्थित डायल्यूट होतो. एक वाफ काढायची आता झाकून ठेवून, आणि आपली मस्त अशी खेंगट भाजी किंवा भोगीची भाजी किंवा लेकूरवाळी भाजी ज्याला म्हणतात ती रेडी आहे. तुम्ही बघू शकता किती छान कलर आलाय, मस्त झाली आहे. सो नक्की ट्राय करा. थँक्यू.